अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते। जो करता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो। तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे, हे नेणिजे हुताशे जिया परी। पै शस्त्रे मिया तिखटे नेणिजे कैसे निवटे, का नेणिजे काळकूटे आपले केले। तैसा पुढील्या आपुलया घातू करीत धनंजया, आदरी वोखटिया क्रिया जोका। तिया करता ही वेळी काय झाले हे न सांभाळी, चळला वायुवाहटुळी चेष्टे तैसा। पै करणिया आणि जया मिळू नाही धनंजया, तो पाहुनी पिसेया कैची त्राय। आणि इंद्रियांचे वोगरिले चरोनी राखे जो जियाले, बैला तळी लागले गोचिड जैसे। हासया रुदना वेळू नेणता आदरी बाळू, राहाटे उच्छृंखळू तया परी। जो प्रकृती आतलेपणे कृत्याकृत्य स्वादू नेणे, फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा। म्हणूनी मान्याचे निनावे ईश्वरा ही परी न खालवे, स्तब्धपणे न मनवे डोंगरासी। आणि मनजयाचे विषकल्लोळी राहाटी फुडी चोरिली, दिठी कीरते बोली पण्यांगणेची। किंबहुना कपटाचे देहची वळिले तयाचे, ते जिणे की जुवाराचे टिटे घर। नोहे तयाचा प्रादुर्भावो, तो साभिलाष भिल्लांचा गावो। म्हणूनी नये येवो जावो तया वाटा। आणि आणिकांचे निके केले विरुहोय जया आले, जैसे अपेय पया मिनले लवण करी। काहीव ऐसा पदार्थू घातलिया आग्यांतू, ते चिक्षणी धडाडितू अग्नि होय। नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरी पैठी, होऊनी ठाती किरीटी मळूची जेवी। तैसे पुढिलाचे बरवे जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आघवे होऊनी निगे। जो गुण घेदे दोख अमृताचे करी विख, दूध पाजिलिया देख व्याळू जैसा। आणि ऐहिकी जियावे जेणे परत्रासाच यावे, ते उचित कृत्य पावे अवसरी जिये। तेव्हा जया आपैसी निद्राये ठेविली ऐसी, दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे। पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा, काडोळे फुटती दिवसा दुडुळाचे। तैसा कल्याण काळू पाहे, तैतया ते आळसू खाये। ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे, जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड आगिठी। तैसा विषादुवाहे गाठी जीवाची जो,
लेंडोरा आगी धूमावधी, का अपाना आंगी दुर्गंधी, तैसा जो जीवितावधी विषादे केला, आणि कल्पांताचिया पारा, वेगळे ही जो वीरा, सूत्रधरी व्यापारा साभिलाषा, अगा जगा ही परवती, शुचावाहे पै चित्ती, करिता विषी हाती तृणही न लगे, ऐसा जो लोका आंतु पापपुंजू मूर्तू, देखसी तो अव्याहतु तामसू करता, एवं कर्म करता ज्ञान, यातिहींचे त्रिधा चिन्ह, दाविले तुझ सुजन चक्रवर्ती, बुद्धिर्भेदं धृतिश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु, प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक. आता अविद्येची गावी, मोहाची वेढूनी मदवी, संदेहाची आघवी लेऊनी लेणी, आत्मनिश्चयाची बरव, जया आरिसा पाहे सावयव, तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे, अगा सत्वादिगुणी इही, कायी एकतिही ठाई, नकीजेची येथ पाही जगा माझी, आगी नवसता पोटी, कवणकाष्ठ असे सृष्टी, तैसे ते कैसे दृश्य कोटी, त्रिविधजेनो हे, म्हणवनी तिही गुणी, बुद्धी केली त्रिगुणी, धृतीसिही वाटणी तैसीची असे, तेची एक वेगळाले, यथा चिन्ही अलंकारले, सांगी जैल उपाईले भेदले पणे, परी बुद्धी धृती या, दोही भागा माझी धनंजया, आधी रूप बुद्धीचिया भेदासी करू, तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा, संसारासिगा सुभटा, प्राणिया येतिया वाटा तिनियाथी, जे अकरणीय काम्य निषिद्ध, ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध, संसार भये सबाध जीवायया, प्रवृत्तिंच निवृत्तिंच कार्याकार्ये भयाभये, बंधं मोक्षंच या वेत्ती, बुद्धिः सा पार्थ सात्विकी. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते, ती बुद्धी सात्विक बुद्धी होय. म्हणूनी अधिकारे मानिले, जे विधीचे निमोघे आले, ते एकची येथ भले नित्यकर्म, तेची आत्मप्राप्ती फळ, दिठी सूनी केवळ, की जे जैसे काजळ सेविजे ताहने, ये तुले निते कर्म, सांडी जन्म भय विषम, करूनी दे सुगम मोक्ष सिद्धी, ऐसे कर्म करी तो भला, संसार भये सांडिला, करणीयत्वे आला मुमुक्षु भागा, तेथ जे बुद्धी ऐसा, बळिया बांधे भरवसा, मोक्षु ठेविला ऐसा जोडेल येथ, म्हणूनी निवृत्तीची मांडिली, सूनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडकुळी द्यावी कीना, तृषार्ता उदके जिणे, कापुरी पडलिया पोहणे, अंधकूपी गती किरणे, सूर्याचेनी नाना पथ्येसी औषध लाहे, तरी रोगे दाटला ही जिये, कामीना जिव्हाळा होये जळाचा जरी, तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी इये वर्तता जोडेची मोक्षू, हे करणीयाचियाकडे जे ज्ञान आथी चोखडे, आणि अकरणीय हे पुढे ऐसे जाण, जीतिये काम्यादिके संसार भयदायके, अकृत्यपणाचे आंबुखे पडिले जया, तिये कर्मी अकारी
जन्ममरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची पै आगी माझी न रिघवे अथावी न घलवे धगधगीत नागवे शूळ जेवी का काळ्या नाग धुंधुवातू देखो निन घालवे हातू नवचवे खोपे आंतू वाघाचिये तैसे कर्म अकरणीय देखो नि महाभय उपजे निसंदेह बुद्धीजिये वाढिले रांधूनि विखे तेथे जाणिजे मृत्यू न चुके तेवी निषेधी का देखे बंधा तेजे मग बंध भय भरिती तिये निषिद्धी प्राप्ती विनियोग जाणे निवृत्ती कर्माचिये ऐसेनि कार्या कार्य विवेकी जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारखी जिया परी तैसी कृत्या कृत्य शुद्धी बुझे जे निरवधी सात्विक म्हणिपे बुद्धी तेची तू जाण यया धर्ममधर्मञ्च कार्यञ्चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी। हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय। आणि बकाच्या गावी घेपे क्षीर नीर सकलवी का अहोरात्रींची गोवी आंधळे नेणे जया फुलाचा मकरंदू फावे तो काष्ठे कोरू धावे परिभ्रमरपणा नभे अभाटा जेवी तैसी ये कार्या कार्ये धर्माधर्म रूपे जिये तिये न चोजविता जाये जाणती जे का अगा डोळा वीण मोतिये घेता पाडू मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले तेथे तैसे अकरणीय अवचटे नोडवे तरीच लोटे एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का तेगा बुद्धी चोखविषी जाणयेथ राजसी अक्षत टाकिली जैसी मांदियेवरी अधर्मं धर्ममितिया मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी। हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय। आणि राजा जिया वाटा जाये ते चोरांसी आडव होये का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी नाना निधानची निदैवा होये कोळसयाचा उडवा पै असते आपण पे जीवा नाही जाले तैसे धर्मजात तितुके जिये बुद्धीसी पातके साचते लटिके ऐसेची बुझे ते आघवेची अर्थ करून घाली अनर्थ गुणते ते व्यवस्थित दोषची मानी किंबहुना श्रुती जाते अधिष्ठूनि केले सरते ते तुलेहि उपरते जाणे जे बुद्धी ते कोणा तेही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुदचंद्रा आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्मजाती खांदू मांडिजे धृती त्रिविधा दया तिये धृतीचे हि विभाग तिन्ही यथा लिंग सांगिजती चांग अवधान देई धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यविचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी। हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणाशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय। तरी उदेलिया दिनकरू चोरी सिथोके अंधारू
काराजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी नाना पवनाचा साटू वाजिनलिया नीटू आंगेसी बोभाटू सांडिती मेघ का अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊनी ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती हे असो पावो उचलिला मदमुख न ठेविती खाला गरजोनी पुढा जाला सिंहू जरी तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी इंद्रिया विषयांचिया गाठी अपैसया सुटती किरीटी मनमायेच्या पोटी रिगती दाही अधोर्ध्वगुढे काढी प्राणनवांची पेंडी बांधून निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडूनी मन उघडे बुद्धी मागिले कडे उगीची बैसे ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडविजती मग आघवींची सडी ध्यानाच्या आंतुल्या मढी कोंडिजती निरवडी योगाचिये परी परमात्मया चक्रवर्ती उगाणिती जवहाती तवलाचू न घेता धृती धरीजती जिया तेगा धृती येथे सात्विक हे निरुते आईक अर्जुना ते श्रीकांतु म्हणे यया तु धर्म कामार्थान् धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय. आणि होऊनिया शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गो पाये तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुबावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिज जे कर्म भांडवला सूये तयाची चौगुणी येती पाहे येवढे सायास साहे जया धृती तेगा धृती राजस पार्था येथ परियेस आता आईक तामस तिसरी जे का यया स्वप्नं वयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. तरी सर्वोधमे गुणे जयाचे का रूपा येणे कोळसा काळेपणे घडला जैसा अहो प्राकृत आणि हीनू तयाही की गुणत्वाचा मानू परी न म्हणिजे पुण्यजनू राक्षसू काई पै ग्रहां माझी इंगुळू तया ते म्हणिजे मंगळू तैसा तमी धसाळू गुणशब्दू हा जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामऊनी सुभटा उभारिला अंगवठा जया नराचा तो आळसू सूनी असे काखे म्हणौनी निद्रे कही नमुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जेवी आणि देहधनाचिया आवडी सदा भयतया ते न सांडी विसंबू न सके धोंडी काठिण्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणौनी तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतघ्नौनी जैसे आणि असंतोष जीवेसी धरूनी ठेला अहर्निशी म्हणौनी मैत्री तेणेसी विषादे केली लसणा ते न सांडी गंधी का अपथ्यशीळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया आणि वयसा वित्तकामू ययांचा वाढवी संभ्रमू
म्हणूनी मदे आश्रमू तोची केला, आगी ते न सांडी तापू, सळा ते जातीचा सापू, का जगाचा वैरी वासिपू, अखंडू जैसा, ना तरी शरीरा ते काळू, न विसंबे कवणे वेळू, तैसा आथी अढळू, तामसी मधू, एवं पाचही हे निद्रादिक, तामसाच्या ठाई दोख, जिया धृती देख, धरिले आहाती, तिये गा धृती नावे, तामसी येथ हे जाणावे, म्हणितले तेणे देवे जगाचेनि, एवं त्रिविधजे बुद्धी, कीजे कर्म निश्चयो आधी, तो धृती या सिद्धी नेई जो येथ, सूर्ये मार्गु गोचरू होये, आणि तो चालती कीर पाये, परी चालणे ते आहे धैर्ये जेवी, तैसी बुद्धी कर्मा ते दावी, ते कर्ण सामग्री निफजवी, परी निफजावया होवावी धीरताजे, ते हे गा तुझ प्रती, सांगितली त्रिविध धृती, यया कर्मत्रया निष्पत्ती, जालिया मग, येथ फळजे एक निफजे, सुख जया ते म्हणिजे, तेही त्रिविध जाणिजे कर्मवशे, तरी फळरूप ते सुख, त्रिगुणी भेदले देख, विवंचू आता चोख, चोखी बोली, परी चोखी ते कैसी सांगे, पै घेवो जाता बोल बगे, कानीचिये ही लागे हातींचा मळू, म्हणूनी जयाचे नि अव्हेरे, अवधान ही होय बाहिरे, तेणे आईक हो आंतरे, जीवाचे नि जीवे, ऐसे म्हणूनी देवो, त्रिविधा सुखाचा प्रस्तावो, मांडला तो निर्वाहो निरूपित असे, सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ, अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति। हे भरतश्रेष्ठा, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक, ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते। म्हणे सुखत्रय संज्ञा, सांगो म्हणूनी प्रतिज्ञा, बोलिलो ते प्राज्ञा, ऐक आता, तरी सुखते गा किरीटी, दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाचिये भेटी, जीवासी होय, परी मात्रेचे निमापे, दिव्यौषध जैसे घेपे, का कथिलाचे कीजे रूपे, रसभावनी, नाना लवणाचे जळू, होवावया 2-4 वेळू, देऊनी सांडिजती ढाळू, तोयाचे जेवी, तेवी जाले नि सुखलेशे, जीवू भाविलिया अभ्यासे, जीवपणाचे नासे, दुःख जेथे, ते येथ आत्मसुख, जाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एकैक रूप आता। यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं, तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धिप्रसादजम्। जे आरंभी जरी विषासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे। आता चंदनाचे बुड, सर्पी जैसे दुवाड, का निधनाचे तोंड, विवसिया जेवी, अगा स्वर्गीचे गोमटे, आडवयाग संकटे, का बाळपण दासटे, त्रास काळे, हे असो दीपाचिये सिद्धी, अवघड धू आधी, नातरी तो औषधी, जिभेचा ठावो, तया परी पांडवा, जया सुखाचा रिगावा, विषमतेथ मेळावा, यमदमांचा, देत सर्व स्नेहा मिठी, आंगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काटी काढिताची, विवेक श्रवणे खरपुसे, जेथ व्रताचरणे करकशे, करिता जाती भोकसे,
बुद्ध्यादिकांचे सुषुम्नेचे नितोंडे गिळिजे प्राणापानाचे लोंढे बोहणी येसीची येवढे भारी जेथ जे सारसाही विघडता होय वोहाहूनि वत्स काढिता नाभणंगू दवडिता भाणयावरुनी पै माये पुढवनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतु होय ते वीर विराग साहाती ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू वोडवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे पै कोलिताही कोपे ऐसे द्राक्षांचे हिरवे पण असे ते परिपाकी का जैसे माधुर्य आते ते वैराग्यादिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्ये सिंहि नाशे अविद्याजात तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मीनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख विषयेन्द्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमं परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतं। जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे। आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडूनि दोन्ही अधिकारिया रिगता गावो होय जैसा उत्साहो कारिणावरी विवाहो विस्तारिला नाना रोगिया जिभे बासी केळे गोड साखरेसी का बचनागाची जैसी मधुरता पहिली पहिले सवचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र कालाघवियाचे विचित्र विनोदते तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी मग उपडिला खडकी हंसु जैसा तैसी जोडी आघवी आटे जीविताचा ठाय फिटे सुकृताची आही सुटे धनाची गाठी आणिक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हानीच्याची घाई लोळावे उरे ऐसे आपत्तीचे सुख ऐहिकी परिणमे देख परत्री कीरविख होनी परते जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा जाळूनी भोगिजे सोहळा विषयांचा जेथ तेथ पातके बांधिती थावो तिये नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा पैनामे विषमहुरे परी मारूनी अंती खरे तैसे आदिजे गोडिरे अंती कडू पार्था ते सुख साचे वळिले आहे रजाचे म्हणौनी नशिवे तयाचे आंग कही यदग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं। जे सुख भोगकाली आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप आळस आणि प्रमादापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे। आणि अपेयाचे निपाने अखाद्याचे निभोजने स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख का पुढिलांचे निमारे नातरी परस्वापहारे जे सुख अवतरे भाटांच्या बोली
जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे, जयाच्या आद्यंती भुलिजे, आपुली वाट तेगा सुख पार्था, तामस जाण सर्वथा, हे बहुन सांगोचिजे कथा, असंभाव्य हे, ऐसे कर्म भेदे मुदले, फळ सुख ही त्रिधा जाले, ते हे यथा गमे केले, गोचर तुझ, ते करता कर्म कर्म फळ, ये त्रिपुटी एकी केवळ, वाचून काहीची नसे स्थूल सूक्ष्मी ये, आणि हे तव त्रिपुटी, तिही गुणी इही किरीटी, गुंफिली असे पटी, तातुवी जैसी, न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिश्चात्रिभिर्गुणैः. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. म्हणूनी प्रकृतीच्या अवलोकी, न बंधिजे इही सत्वादिकी, तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी, आथी वस्तू, कैचा लोवे वीण कांबळा, मातिये वीण मोदळा, काजळे वीण कल्लोळा, होणे आहे तैसे न हो निगुणाचे, सृष्टीची रचना रचे, ऐसे नाही चिगासाचे, प्राणिजात या लागी हे सकळ, तिही गुणांचे ची केवळ, घडले आहे निखिळ, ऐसे जाण, गुणी देवा त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली, सिनानी उळिगे, ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप, कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. तेची चारी वर्ण, उससी जरी कोण कोण, तरी जया मुख्य ब्राह्मण, धुरेचे का, ये क्षत्रिय वैश्य दोन्ही, तेही ब्राह्मणाच्याची मानिजे मानी, जेते वैदिक विधानी, योग्य म्हणूनी. चौथा शूद्रुजो धनंजया, वेदी लागू नाही तया, तर्ही वृत्तिवर्णत्रया अधीनतयाची, तिये वृत्तीची या जवळिका, वर्णा ब्राह्मणादिका, शूद्र ही की देखा, चौथा झाला. जैसा फुलाचे निसांगाते, तांतू तुरंबिजे श्रीमंते, तैसे द्विजसंगे शूद्राते, स्वीकारी श्रुती, ऐसे सीगा पार्था, हे चातुर्वर्ण्य व्यवस्था, करू आता कर्मपथा, याची रूपा, जिही गुणी ते वर्णचारी, जन्म मृत्यूंची कातरी, चुकोनिया ईश्वरी पैठे होती, जिये आत्मप्रकृतीचे इही, गुणी सत्वादिकी तिही, कर्मे चौघा चहू ठाई, वाटिली वर्णा, जैसे बापे जोडिले लेका, वाटिले सूर्ये मार्ग पांथिका, नाना व्यापार सेवका, स्वामी जैसे, तैसी प्रकृतीच्या गुणी, जया कर्माची वेल्हावणी, केली आहे वर्णी, चहूही. तेथ सत्वे आपल्या आंगी, समीन निमीन भागी, दोहे केले नियोगी, ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक, तेथ ठेविले वैश्यलोक, रजची तम भेसक, तेथ शूद्र तेगा, ऐसा एकाची प्राणीवृंदा, भेदू चतुर्वर्णधा, गुणींची प्रबुद्धा, केला जाण, मग आपुले ठेविले जैसे, आईतेची दीपे दिसे, गुणभिन्न कर्म तैसे, शास्त्र दावी, तेची आता कोण कोण, वर्णविहिताचे लक्षण, हे सांगो ऐक श्रवण, सौभाग्यनिधी.
शमोदमस्तपःशौचम् शान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्म तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. तरी सर्वेंद्रियांची आवृत्ती घेऊनी आपुल्या हाती, बुद्धी आत्मया मिळे एकांती, प्रिया जैसी ऐसा बुद्धीचा उपरमू, तया नाम म्हणिपेशमू, तो गुणगा उपक्रमू, जया कर्माचा आणि बाह्येंद्रियांचे धेंडे, पिटूनी विधीचे निदंडे, नेदिजे अधर्माकडे काहीची जावो, तो पैगा क्षमा विरजा, दमुगुण जेथ दुजा, आणि स्वधर्माची आवोजा, जिणे जे का सटवीचिये राती, न विसंबिजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती, वाहणे सदा तया नामतप, ते तिजया गुणांचे रूप, आणि शौचही निष्पाप, द्विविध जेथ मनभाव शुद्धी भरले, आंगक्रिया अलंकारिले, ऐसे सबाह्य जियाले, साजिरे जे का तया नाम शौच पार्था, तो कर्मी गुणजये चौथा, आणि पृथ्वीची आपरी सर्वथा, सर्वजे साहाणे, तेगा क्षमा पांडवा, गुणजेथ पाचवा, स्वराम माझी सुहावा, पंचमू जैसा, आणि वाकडेनी वोघेसी, गंगा वाहे उजूची जैसी, कापुटी वळला उसी, गोडी जैसी, तैसा विषमाही जीवा, लागी उजुकारू बरवा, ते आर्जवगा साहावा, जेथींचा गुण, आणि पाणीये प्रयत्ने माळी, अखंड जसे झाडा मुळी, परीते आघवेची फळी, जाणे जेवी, तैसे शास्त्राचारे तेणे, ईश्वरूचिये कुपावणे, हे पुढे जे का जाणणे, ते येथ ज्ञान, तेगा कर्मी जिये, सातवा गुण होये, आणि विज्ञान हे पाहे, एवं रूप, तरी सत्वशुद्धीचिये वेळे, शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वीची मिळे, निष्टंक बुद्धी, हे विज्ञान बरवे, गुणरत्न जेथ आठवे, आणि आस्तिक्य जाणावे, नववा गुण, पै राजमुद्रा आथिलिया, प्रजा भजे भलतया, तेवी शास्त्रे स्वीकारिलिया, मार्ग मात्रा ते, आदरे जे का मानणे, ते आस्तिक्य मी म्हणे, तो नववा गुण जेणे, कर्म ते साच, एवं नवही शमादिक, गुणजेथ निर्दोष, ते कर्म जाण स्वाभाविक, ब्राह्मणांचे, तो नवगुणरत्ना करू, या नवरत्नांचा हारू, न फेडितले दिन करू, प्रकाशु जैसा, नाना चांपा चांपवळी पूजिला, चंद्रुचंद्रिका धवळला, का चंदनू निजे चर्चिला, सौरभ्ये जेवी, तेवी नवगुण टिकलग, लेणे ब्राह्मणाचे अव्यंग, कहीची न संडी आंग, ब्राह्मणाचे, आता उचित जे क्षत्रिया, तेही कर्म धनंजया, सांगो ऐक प्रज्ञेचिया, भरोवरी, शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं, युद्धे चाप्यपलायनं, दानमीश्वर भावश्च, चात्रं कर्म स्वभावजम्. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. तरी भानुहा तेजे, नापेक्षी जेवी विरजे, का सिंहे न पाहिजे,
जावळिया ऐसा स्वयंभजो जीवे लाठू सावाये वीण उद्भटू ते शौर्य गाजेथ श्रेष्ठू पहिला गुण आणि सूर्याचे निप्रतापे कोडीही नक्षत्र हारपे नातो तरी न लोपे सचंद्रीतिही तैसेनी आपुले प्रौढी गुणे जगाया विस्मयो देणे आपण तरी न क्षोभणे कायसेनही ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दुजा आणि धीरू तो तिजा जेथींचा गुण वरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी नाते परियेस धैर्य जेथे आणि पाणी हो का भलते तुके परीते जिणवनी पद्म फाके का आकाश उंचिया जिंके आवडे तयाते तेवी विविध अवस्था पातलिया जिणवनी पार्था प्रज्ञा फळतया अर्था वेझ देणे जे ते दक्षत्वगा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का माहेवणी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी रिपू पाठी नेदिजे तैसी समरांगणी हा क्षत्रियाचे या आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्माकरू नाना आवडीचे निमापे चांदिणे भलतेणे घेपे पुढिलांचे निसंकल्पे तैसे जे देणे ते उमपगा दान जेथ सहावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का पोषूनि अवयव आपुले करविजती मानविले तेवी पालणे लोभविले जगजे भोगणे तया नाम ईश्वर भाव जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणांमाजी रावो सातवा जेथ ऐसे जे शौर्यादिकी इही सात गुणविशेखी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्मजे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे नाना क्षत्रिय नभे नरू तो सत्वसोनयाचा मेरू म्हणूनी गुणस्वर्गा आधारू साता इया ना तरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी हे क्रिया नभे पृथ्वी भोगी तसे तो का गुणांचे साताही ओघी हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधीचिया अंगी विलसे जैसी परी हे बहु असो देख शौर्यादि गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी आता वैश्याचिये जाती उचितते महामती ते ऐकेगा निरूती क्रिया सांगो ऋषिगौ वृक्षवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं शेती गोपालन आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे होत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. तरी भूमी बीज नांगरू यया भांडवलाचा आधारू घेऊनी लाभू अपारू मेळवणे जे किंबहुना कृषी जिणे गोधने राखो निवर्तणे का समर्घीची विकणे महर्घी वस्तू ये तुलाची पांडवा वैश्या ते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा आंतुला जाण आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूपण ते शूद्रकर्म
पै द्विजसेवे परवते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णोचिते दाविली कर्मे स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरतसिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्तिरूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मांत रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे करणा शब्दादिक ना तरी जळदच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पंडुसुता सिंधु उचितू तैसे वर्णाश्रमवशे जे करणीय आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपण तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे वीरोत्तमा प्रवर्तावया लागी प्रमा अढळकीजे पै आपुलेची रत्नथिते घेपे पारखियाचे निहाते तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावी जैसी दिठी असे आपुलिया ठाई परी दीपे वीण भोग नाही मार्गू न लाहता काई पाय असता होय म्हणूनी ज्ञातिवशे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे मग घरींचा चिठेवा जेवी डोळ्या दावी दिवा तरी घेता काय पांडवा आडळू असे तैसे स्वभावे भागा आले वरी शास्त्रे खरे केले ते विहित जो आपुले आचरेगा परी आळसू सांडुनी फळकाम दवडुनी आंगे जीव मांडुनी तेथेची भरू वोघी पडिले पाणी नेणे आनानी वाहणी तैसा जाय आचरणी व्यवस्थौनी अर्जुना जो यापरी ते विहित कर्म स्वये करी तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय जे अकरणा आणि निषिद्धा नवसेची काही संबंधा म्हणूनी भवा विरुद्धा मुकला तो आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोडे तेथ चंदनाचे हि खोडे न लेचितो येर नित्य कर्म तव फळ त्यागे वेचिले सर्व म्हणूनी मोक्षाची शिव ठाकूल आहे ऐसे निशुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके जे सकळ भाग्याची सीमा मोक्षलाभाची जे प्रमा नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ मोक्ष फळे दिधली बोल जे सुकृत तरुचे फूल तये वैरागी ठेवी पाऊल भवरू जैसा पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगतया अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताये निधान ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जायतया पंडुसुता अनुसरोनी विहिता कर्मायया हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची पै आघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी कीतयाची नामे जैसी तपेतिया केली का बाळका एकी माये वाचोनी जिणे काय आहे म्हणूनी सेविजे कीतो होये पाटाचा धर्मू नाना पाणी म्हणूनी मासा गंगा न सांडिता जैसा सर्व तीर्थ सहवासा वरपडा जाला तैसे आपुलिया विहिता उपायो असे न विसंबिता
ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. म्हणूनी केलिया निभ्रांत सापडे चितो. पै जीवाचे कसी उतरली ते दासी की गोसावीण झाली. सिसेवेची तया मविली वही जेवी. तैसे स्वामीचिया मनोभावा न चुकिजे हेची परमसेवा. येरतेगा पांडवा वाणिज्य करणे. यत प्रवृत्तिर्भूतानाम् येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. म्हणूनी विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळिली. जयापासूनिका आली आकारा भूते. जो अविद्येचिया चिंधिया गुंडूनि जीव बाहुलिया. खेळवी तसे तिगुणिया अहंकार रज्जू. जेणे जग हे समस्त आतबाहेरी पूर्ण भरित. जाले आहे दीपजात तेजे जैसे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणूनी तिये पूजे रिझलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देईजे पसायतया. जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेधवशे. हे सर्व ही नावडे जैसे वात होय प्राणनाथाचिया आधी. विरहणी ते जिणे ही बाधी. तैसे सुखजात त्रिशुद्धी दुःखची लागे. सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता. उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. म्हणूनी मोक्ष लाभा लागी. जो व्रते वाहातसे आंगी. तेणे स्वधर्मु आस्था चांगी अनुष्ठावा. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात्. स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. उत्तम प्रकारे आचरिलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. अगा आपुला हा स्वधर्मू आचरणी जरी विषमू. तरी पाहावा तो परिणामू फळेल जेणे. जै सुखा लागी आपण पया निंबची आथी धनंजया. ते कडुवटपणा तयाचिया उबगिजेना. फळणया ऐलीकडे केळी ते पाहाता आसमोडे. ऐसी त्यजली तरी जोडे तैसे के गोमटे. तेवी स्वधर्मू साकडू देखोनी केला जरी कडू. तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे. तरी जिये ते नोहे स्नेह कुर्हे की. येरी जिया पराविया रंभेहूनही बरविया. तिया काय कराविया बाळके तेणे. अगा पाण्याहून बहुवे तुपी गुण कीर आहे. परी मीना काय होये असणे तेथ. पै आघविया जगाजे विख. ते विख कीडियाचे पियूख. आणि जगा गुळते देख मरणतया. म्हणूनी जे विहित जया जेणे फिटे संसाराचे धरणे. क्रिया कठोर तर्ही तेणे तेची करावी. येरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकलेया. पायांचे चालणे डोईया केले जैसे. या लागी कर्म आपुले जे जाती स्वभावे असे आले. ते करी तेणे जिंतिले कर्मबंधाते. आणि स्वधर्मूची पाळावा
परधर्मू तो गाळावा, हा नेमुही पांडवा न कीजेची पैगा. तरी आत्मा दृष्ट नोहे, तव कर्म करणे का ठाये, आणि करणे तेथ आहे आया स्वाधी. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्, सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. म्हणूनच हे कुंतीपुत्रा, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये. कारण धुराने जसा अग्नी, तशी सर्व कामे कोणत्या न कोणत्या दोषाने युक्त असतात. म्हणूनी भलतिये कर्मी, आया सुजर्ही उपक्रमी, तरी काय स्वधर्मी दोषु सांगे. आगा उजू वाटा चालावे, तर्ही पायची शिणवावे, आडराने धावावे, तर्ही तेची पैशिळा का सिदोरिया. दाटणे एक धनंजया, परीजे वाहता विसावया, मिळिजे ते घेपे. एरहवी कणा आणि भूसा, कांडिता ही सोसु सरिसा. जे चिरंधन श्वास मांसा, तेची हवी. दधी जळाचिया घुसळणा, व्यापार सारिखेची विचक्षणा. वाळुवे तिळा घाणा, गाळणे एक. पैनित्य होम देयावया, का सैरा आगी सुवावया. फुंकिता धू धनंजया, साहणे तेची. परी धर्मपत्नी धांगडी, पोसिता जरी एकी वोढी. तरी का अपरवडी, आणावी आंगा. हागा पाठी लागला घाई, मरण न चुकेची पाही. तरी समोरला काई, आगळे न कीजे. कुळस्त्री दांड्याचे घाये, परघर रिगाली ही जरी साहे. तरी स्वपती ते वाये, सांडिले की. तैसे आवडते ही करणे, न निपजे शिणल्या विणे. तरी विहित बारे कोणे, बोले भारी. वरी थोडेची अमृत घेता, सर्वस्व वेचो का पंडुसुता. जेणे जोडे जीविता अक्षय्यत्व. येर का ह्या मोले वेचूनी, विष पियावे घेऊनी. आत्महत्येसी निमोनी, जाईजे जेणे. तैसे जाचूनिया इंद्रिये, वेचूनी आयुष्याचे निदिये. साचले पापी आन आहे, दुःखा वाचूनी. म्हणूनी करावा स्वधर्मू, जो करिता हिरो निघे श्रमू. उचित देईल परमू, पुरुषार्थ राजू. या कारणे किरीटी, स्वधर्माचिये राहाटी. न विसंबिजे संकटी, सिद्धमंत्र जैसा. का नाव जैसी उदधी, महारोगी दिव्यौषधी. न विसंबिजे तया बुद्धी, स्वकर्म येथ. मग ययाचिगा कपिध्वजा, स्वकर्माचिया महापूजा. तोषला ईशु तमरजा, झाडा करूनी. शुद्ध सत्वाचिया वाटा, आणि आपुली उत्कंठा. भवस्वर्ग काळपूटा, ऐसे दावी. जिये वैराग्य येणे बोले, मागा संसिद्धी रूप केले. किंबहुना ते आपुले, मेळवी खागे. मग जिंतिलिया हे भोये, पुरुष सर्वत्र जैसा होये. का जाला ही जेला हे, ते आता सांगो. असक्त बुद्धिः सर्वत्र जितात्मा विगत स्पृहः. नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेन अधिगच्छति. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. तरी देहादिक हे संसारे, सर्वही मांडले से जे गुफिरे. तेथना तुडे तो वागुरे, वारा जैसा. पै परिपाकाचिये वेळे, फळ देठे ना देठु फळे. न धरे तैसे स्नेह खुळे, सर्वत्र होय. पुत्रवित्र कलत्र, ते जालियाही स्वतंत्र. म्हणे न माझे पात्र, विषाचे जैसे.
हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी माघवती पाऊले घेऊनी एकांती हृदयाचारिगे ऐसया अंतःकरण बाह्य येता तयाची आण नमोडी समर्था भेण दासी जैसी तैसे ऐक्याचिये मुठी माझिवडे चित्त किरीटी करूनी वेधी नेहटी आत्मयाच्या तेव्हा दृष्टा दृष्ट स्पृहे निमणे जालेची आहे आगी दडपलिया धुये राहिजे जैसे म्हणौनी नियमिलिया मानसी स्पृहा नासौनी जाय आपैसी किंबहुना तो ऐसी भूमिका पावे पै अन्यथा बोधु आघवा मावळोनी तया पांडवा बोधमात्रीची जीवा ठावो होय धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तवनुपकरे काहीची करू ऐसी कर्मे साम्यदशा होयतेथ वीरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा रात्रीची चौपाहरी वेचलिया अवधारी डोळ्यात मारी मिळे जैसा कायेउनी फळाचा घडू पारुषवी केळीची वाढू श्री गुरु भेटो निकरी पाडू बुभुत्सू तैसा मग आलिंगिला पौर्णिमा जैसा उणी वसांडी चंद्रमा तैसे होय वीरोत्तमा गुरुकृपा तया तेव्हा अबोधुमात्र असे तो तव तया कृपा नासे तेथ निशी सवे जैसे आंधारे जाय तैसी अबोधाचिये कुशी कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे ते जैसी गाभिणी मारिली तैसेची अबोधना शासवे नाशे क्रिया जात आघवे ऐसा समूळ संभवे संन्यासुहा येणे मूळा ज्ञान संन्यासे दृश्याचा जेथ ठावो पुसे तेथ बुझावे ते आपैसे तोची आहे चेलियावरी पाही स्वप्नींची आतिये डोही आपण याते काई काढू जाईजे तैमी नेणे आता जाणेन हे सरले तया दुस्वप्न जाला ज्ञातृज्ञेया विहीन चिदाकाश मुखाभासेसी आरिसा परवता नेलिया वीरेशा पाहाते पणे वीण जैसा पाहाता ठाके तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणे ही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया म्हणौनी प्रवादूतया नैष्कर्म्यू ऐसा ते आपुले आपणपे असे तेची होऊनी आरोपे तरंगुका वायुलोपे समुद्रू जैसा तैसे न होणे निफजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणिजे सर्व सिद्धीत सहजे परमहेची देवळाची या कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा तैसे आपुले नेणणे फेडीजे का जाणणे तेही गिळूनी असणे ऐसी जे दशा तिये परते काही निपजणे आन नाही म्हणौनी म्हणिपे पाही परमसिद्धिते सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। हे कुंतीपुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत तू थोडक्यात माझ्याकडून समजून घे। परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे उदयताची दिन करू प्रकाशुची आते आंधारू का दीप संगे कापुरू दीपुची होय तया लवणाची कणिका
मिळत खेवो उदका उदकची होऊनी देखा ठाके जेवी का निद्रितू चेवबिलिया स्वप्नेंसी नीदवाया जाऊनी आपण पया मिळे जैसा तैसे जया कोण्हासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैतगिळो निविसंवे आपण या वृत्ती तयासी मग कर्म करणे हे बोली जैलची कवणे आकाशा येणे जाणे आहे काही म्हणूनी तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही परी ऐसे जरी हे काही नभे जया काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तु होऊनी उठी कवणी एकुजो एरहवी स्वकर्माचे निवंधी काम्य निषिद्धाचिया इंधनी रजतमे कीर दोन्ही जाळिली याधी पुत्रवित्त परलोकू ययातिहींचा अभिलाखू घरी होय पायिकू हे हि झाले इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती तिये प्रत्याहार तीर्थी न्हाणिली कीर आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पूनी सकळ घेऊनी केले अढळ वैराग्यपद ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी ते सामुग्री कीरपुरी मेळविली आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही तेवीची तिही काही वंचिजैना परी वोखद घेत खेवो काय लाभे आपुला ठावो का उदय जतांची दिवो मध्यान्न होय सुक्षेत्री आणि वोलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे परी वेळे कीगा जोडला मार्गू प्रांजळू मीनला सुसंगाचाही मेळू तरी पाविजे वाचू निवेळू लागे चिकी तैसा वैराग्यला भुजाला वरी सद्गुरु ही भेटला जीवी अंकुरू फुटला विवेकाचा तेणे ब्रह्म एक आथी येर आघवीची भ्रांती हेही कीर प्रतीती गाढ केली परी तेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचे हि काम सरे जेथ यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जेगा किरीटी तया ज्ञानासिही मिठी देजे वस्तू ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कणुही विरे काही चिनुरोनी उरे जे काही गा तिये ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनी असणे ते क्रमेची करूनी तेणे पाविजे पै भुकेलिया पासी वोगरिले षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी तैसा वैराग्याचा बोलावा विचाराचा तो दिवा आंबुथिता आत्मठेवा काढीची तो तरी भोगिजे आत्मवृद्धी येवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या अंगी निरवधी लेणे जाली जो जेणे क्रमे ब्रह्म होणे करीगा सुगम तया क्रमाचे आता वर्म आईक सांगो बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च विशुद्ध बुद्धीने युक्त सात्विक धारणा शक्तीने अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून शब्दादी विषयांचा त्याग करून राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून तरी गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा धुवूनिया मळकटा बुद्धीचा तेणे मग राहूने उगळिली प्रभा चंद्रे आलिंगिली तैसी शुद्धत्वे जडली आपण या बुद्धी सांडूनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी द्वंद्वत्यागे स्वचिंतनी पडली तैसी आणि ज्ञाना ऐसे जिव्हार
नेवो नेवो निरंतर इंद्रियी केले थोर शब्दादिकजे ते रक्ष्मीजाळ काढलेया मृगजळ जायलया तैसे धृतिरोधे तया पाचाही केले नेणता अधमाचिया अन्ना खादलिया कीजे वमना तैसी वोकविली सवासना इंद्रिये विषयी मग प्रत्यगा वृत्ती चोखटे लाविली गंगेचे नितटे ऐसी प्रायश्चित्ते धुवटे केली येणे पाठी सात्विके धीरे तेणे शोधारली तिये करणे मगमनेसी योग धारणे मेळविली तेवीची प्राचीने इष्टानिष्टे भोगेसी येऊनी भेटे तेथ देखलिया ही वोखटे द्वेषु न करी ना गोमटेची विपाये ते आणूनी पुढा सूये तया लागी न होये साभिलाषू या परी इष्टानिष्टी रागद्वेष किरीटी त्यजूनी गिरिकपाटी निकुंजी वसे विविक्तसेवे लघ्वासी यतवाक्काय मानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा मन वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाचियाची मांदिया एकलेया शमदमादिकी खेळे न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू आणि अंगा बळयावे नातरी क्षुधा जावे काजिभेचे पुरवावे मनोरथ भोजन करिता विखी ययातिही ते न लेखी आहारी मिती संतोषी मापनसूये अशनाचे निपावके हारपता प्राणुपोखे इतुकियाची भागू मोटके अशन करी आणि परपुरुषे कामिली कुळवधू आंग न घाली निद्रालस्या न मोकली अशन तैसे दंडवताचे निप्रसंगे भुयी हन अंग लागे वाचून येर नेघे राभस्यतेथ देह निर्वाहा पुरते राहाटवी हाता पायाते किंबहुना आपैते सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखो नेदी वीरा तेथके वाग व्यापारा अवकाशु असे ऐसेनी देह वाचा मानस हे जाणवनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाचे तेणे गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा पै ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यानरूढी गा तेथ ध्येय ध्यान ध्याता ययातिही एक रूपता होय तव पंडुसुता कीजे तेगा म्हणूनी तो मुमुक्षु आत्मज्ञानी जाला दक्षु परी पुढा सूनी पक्षु योगाभ्यासाचा अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्ष्णी पिडूनिया कावरू मूळ आकुंचूनी अध देऊनी तिन्ही बंध करुनी एकवद वायुभेदी कुंडलिनी जागवूनी मध्यमा विकाशूनी आधारादिभेदूनी आज्ञावरी सहस्त्रदळाचा मेघू पीयुषे वर्षोनी चांगू तो मूळवरी वोघू आणुनिया नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाढूनिया जालिया योगाचा गाढा मिळावा सूनी हा पुढा ध्यान मागली कडा स्वयंभ केले आणि ध्यान योग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी
पैठी होआवया निर्विघ्नी आधीची तेणे वीतरागते सारिखा जोडून ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले पहावे दिसे तववरी दिठी ते नसंडी दीप जरी तरी के आहे अवसरी देखावया तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्य आथी तया भंगू कैचा म्हणौनी सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू करुणी जाला योग्यू आत्मलाभा ऐसी वैराग्याची आंगी बाणूनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढला वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी तेबळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे ऐसेनी संसार रणा आंतू अंधारी सूर्यू तैसा असे जातू मोक्ष विजय श्रीये वरयतू होआवया लागी अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते। अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो। तेथ आडवावया आले दोषवैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू जो न मोकली मारुनी जीवो नेदी उपजवोनी विचंबवी खोडा घालुनी हाडांचिया तयाचा देह दुर्ग हा थारा मोडून घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे निनावे चौगुणे हिवरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषाचा अथावो आघविया दोषांचा रावो परिध्यान खड्गांचा घावो साहेल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालून बुंथी आंगी जो वाजे जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका तो विश्वासे मारी तारिपू निवटू निघातला दर्पू आणि जयाचा अहाकंपू तापसांसी क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तव अधिकू रिता होय जो तो कामु कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामुनाशले निदाशे तैसा क्रोधू म्हणोनी कामवैरी जाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही आणि समर्थू आपुला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजौ निजो गाढा परिग्रहो जो माथाची पालाणवी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची शिष्यशास्त्रादि विलासे मठादि मुद्रेचे निमिसे घातले आहाती फासे निसंगा जेणे घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होऊनी अवतरे नागवी याही शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रहो तयाचा फेडून ठावो भवविजयाचा उत्साहो भोगी तसे जो तेथ अमानित्वादि आघवे ज्ञानगुणाचे जे मेळावे ते कैवल्य देशींचे आघवे रावो जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाचिया राणीवा उगाणूनि तया परिवारु होऊनिया राहत आंगे प्रवृत्तीचिये राजबिदी
अवस्था भेद प्रमदी कीजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण पुढा बोधाचिये कांबीवरी विवेकुदृश्याची मांदी सारी योग भूमिका आरती करी येती जैसिया तेथ रिद्धी सिद्धीची अनेगे वृंदे मिळती प्रसंगे तिये पुष्पवर्षी आंगे नाहा तसे तो ऐसे नि ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळिके झळंबित आहे हरिखे तिन्ही लोक तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरे चिहीना हेना भलतेणे व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवे चिका दुजे अद्वितीय जाला पै आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळूनिया पंडुसुता कही न लगती ममता धाडिली तेणे ऐसा जिंतिलिया रिपुवर्गू अपमानिलिया हे जगू अपैसा योग तुरंगू स्थिर जाला वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीची पुढे म्हणूनी हातू आसुडे वृत्तीचाही जैसे रसौषध खरे आपुले काज करूनी पुरे आपणही नुरे तैसे होतसे देखोनी ठाकिता ठावो धावता थिरावे पावो तैसा ब्रह्म सामीप्ये थावो अभ्यासु सांडी घडता महोदधीसी गंगा वेगु सांडी जैसी का कामिनी कांता पासी स्थिर होय नाना फळतिये वेळे केळीची वाढी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गु जैसा तैसा आत्मसाक्षात्कारू होईल देखो निगोचरू ऐसा साधन हतियेरू हळूची ठेवी म्हणूनी ब्रह्मे सीतया ऐक्याचा समो धनंजया होतसे तै उपाया वोहटू पडे मग वैराग्याची गोंधळुक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योगफळाचाही परिपाक दशा जे का ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाचिया आंगा तै ब्रह्म होवावया जोगा होयतो पुरुषु पुनवेहूनि चतुर्दशी जे तुले उणे पण शशी कासोळे पावनी जैसी पंधरावी वाणी सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे येर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्यते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलवला आहे होयतोगा पै तेची होणे नवीन प्रतीती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मांत तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषू तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे जेणे निपजे रससोय तो तापुही जै जाय तैते का होय प्रसन्न जैसी नाना भरतिया लगबगा शरत्काळी सांडिजे गंगा का गीत राहता उपांगा वोहटू पडे तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू तोही जेथे समू होऊनी जाय आत्मबोध प्रशस्ती हेतिये दशेची ख्याती ते भोगी तसे महामती
योग्युतोगा तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते तया उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हारवी जती दीप्ती आंगिका जेवी तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहेतो पाटियेवरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैसी हारपती भेदांतरे तयाचिये दृष्टी तैसेनि अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने तिये दोन्ही केली लीने अव्यक्ता माझी मगते ही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडोनी जाय जैसी भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय नाना चालीचिया वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी देऊनी निमे का जागृती जवजव उद्दीपे तव तव निद्रा हारपे मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय हे ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्रासी वाढी खुंटे तेथ शुक्ल पक्षु आटे निश्शेषु जैसा तैसा बोध्य जात गिळितू बोधु बोधे ये मज आंतू मिसळला तेथ साध्यंतू अबोधु गेला तेव्हा कल्पांताचिये वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडूनी भरले जळे आ ब्रह्म जैसे नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट काजळोनी काष्ठे काष्ठ वन्हीची होय नातरी लेणियांचे ठसे आटोनी गेलिया मुसे नामरूप भेदे जैसे सांडिजे सोने हे ही असो चेईलया ते स्वप्न नाही जालिया मग आपणची आपणया उरिजे जैसे तैसा मी एक वाचूनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोला हे येर आर्तु जिज्ञासू अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पावोनी चौथी म्हणिपत आहे एरहवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझिये सहज स्थिती भक्तिनाम जे नेणणे माझे प्रकाशूनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजवनी बुझावी तसे जे जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजियेडे का दिसे अखंडे जेणे स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले नि असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्तिया वोजा बोलिजेगा म्हणूनी आर्ताच्या ठाई हे आरती होऊनी पाही अपेक्षणीय जे काही ते मी चिकेला जिज्ञासु पुढा वीरेशा हेची होऊनी जिज्ञासा मी का जिज्ञास्यु ऐसा दाखविला हेची होऊनी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करूनी अर्थाभिधाना आणि माते एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज द्रष्ट्याते दृश्य करुनी येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके परी दुजे पण हे लटिके आरिसा करी दिठी चंद्रची घे साचे परी ये तुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही दावी तैसा सर्वत्र मीची मिया घेपतसे भक्ती इया परी दृश्यत्व हे वाया
अज्ञानवशे ते अज्ञान आता फिटले माझे द्रष्टृत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे पै जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची अढळ परी ते कीड गेलिया केवळ उरे जैसे हागा पूर्णिमे आधी काई चंद्रुसावयवू नाही परीतिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया तैसा मीची अज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग द्रष्टृत्वते सरे मियाची मी लाभे म्हणूनी दृश्यपथा अति माझा पार्था भक्तियोग उचवथा म्हणितलागा भक्त्या माम विजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम्. त्या पराभक्तीच्या योगाने तो मद परमात्म्याला मी जो आहे आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वतः जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. या ज्ञान भक्ती सहज भक्तु एकवटला मज मीची केवळ हे तुझ श्रुतही आहे जे उभवूनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी ते हे कल्पादी भक्तिमिया भागवतमिषे ब्रह्मया उत्तम म्हणूनी धनंजया उपदेशिली ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणू हे मज मिळतिये वेळे तया क्रमयोगिया फळे मग समस्तही निखिळे मियाची भरे तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेसी वृत्ती तये आवृत्तीसी बुडोनी जाय घेऊनी ऐलपणाते परत्व हारपे जेथे गिळूनी चारही भूते आकाश जैसे तया परी थडथाद साध्य साधनातीत शुद्ध तेमी होऊनी एकवद भोगितो माते घडोनी सिंधूचिया आंगा सिंधूवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो का आरिसयासी आरिसा उटूनी दाबिलिया जैसा देखणा अतिशयो तैसा भोगणा तिये हे असो दर्पणू नेलिया तो मुखबोधुही गेलिया देखले पण एकलेया आस्वादिजे जेवी चेलिया स्वप्ननाशे आपले ऐक्यची दिसे ते दुजे नवीन जैसे भोगिजे का तोची जालिया भोगुतयाचा न घडे हा भावो जयांचा तिही बोले केवी बोलाचा उच्चारू कीजे तयांच्या नेणो गावी रवी प्रकाशी हनदिवी की व्योमालागी मांडवी उभिली तिही हागा राजन्यत्व नभता आंगी रावो रायपण काय भोगी का आंधारू हन आलिंगी दिनकराते आणि आकाश जे नभे तया आकाश काय जाणवे रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे म्हणूनी मी होणे नाही तया मीची आहे केही मग भजेल हे काई बोलो कीर या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी तारुण्यका तरुणांगी जिया परी तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाशनभी लुंठतू जैसा तैसा रूप होऊनी माझे माते क्रियावीण तो भजे अलंकारुका सहजे सोनयाते जेवी का चंदनाची द्रुती जैसी चंदनी भजे अपैसी का अकृत्रिम शशी चंद्रिका ते तैसी क्रिया कीर न साहे तर्ही अद्वैती भक्ती आहे
हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे. तेव्हा पूर्व संस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेणे आळविले निवोदे. बोलता मीची बोलतया बोलताची भेटे तेथे बोलिले हे न घटे. ते मौन तव गोमटे स्तवन माझे म्हणूनी तया बोलता. बोली बोलता मी भेटता मौन होय तेणे तत्वता. स्तवितो माते तैसेची बुद्धी कादिठी जे तो देखो जाय किरीटी. ते देखणे दृश्य लोटी देखते चिदावी. आरिसया आधी जैसे देखते मुख दिसे तयाचे देखणे तैसे मेळवी द्रष्टे. दृश्य जाऊनिया द्रष्टे द्रष्टयासीची जै भेटे तै एकलेपणे न घटे. द्रष्टेपणही तेथ स्वप्नींची या प्रिया चेवोनी झोंबो गेलिया. ठाईजे दोन्ही न होनिया आपणची जैसे. का दोही काष्ठांची एक घृष्टी माझी वन्ही एक उठी. तो दोन्ही हे भाष आटी आपणची होय. नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेलिया गभस्ती. बिंबताही असती जाय जैसी तैसा मी होऊनी देखते. तो घेऊ जाय दृश्याते तेथ दृश्य नेथिते द्रष्टृत्वेसी. रवि आंधारू प्रकाशिता नुरेची जेवी प्रकाश्यता. तेवी दृष्टी नाही द्रष्टृता मी जालिया. मग देखिजे ना न देखिजे ऐसी जे दशा निपजे. ते दर्शन माझे साचोकारे. ते भलतयाही किरीटी पदार्थाचिया भेटी. द्रष्टृदृश्यातीता दृष्टी भोगितो सदा. आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे. मिया आत्मेन आपण पे तैसे जाले तया. कल्पांती उदक उदके रुंधिलिया वाहो ठाके. तैसा आत्मेनि मिया येके कोंदला तो. पावो आपण पया वोळघे केवी वन्ही आपण पया लागे. आपण पाणी रिघे स्नाना कैसे. म्हणूनी सर्व मी जालेपणे ठेले तया येणे जाणे. तेची गा यात्रा करणे अद्वया मज. पै जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू. तरी नाही भूमी भागू क्रमिला तेणे. जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे. ते तोयची एक आघवे म्हणूनिया. गेलिया ही भलते उता उदकपणे पंडुसुता. तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी. तैसा मीपणे हा लोटला तो आघवे याची मज आंतु आला. या यात्रा होय भला कापडी माझा. आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे. तरी मी चितो तेणे मिशे भेटे तया. तेथ कर्म आणि करता हे जाऊनी पंडुसुता. मिया आत्मेनि मज पाहता मीची होय. पै दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पहाणे. सोने झाकिलिया सुवर्णे न झाके जेवी. दीपाते दीपे प्रकाशिजे तेन प्रकाशणेची निपजे. तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे. कर्मही करीतची आहे जै करावे हे भाष जाये. तै न करणेची होये तयाचे केले. क्रिया जातमी जालेपणे घडे काहीची न करणे. तयाची नाव पूजणे खुणेचे माझे. म्हणूनी करीतयाही वोजा ते न करणे हेची कपिध्वजा. निफजे तिया महापूजा पूजितो माते. एवं तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन.
अद्वया मज गमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. जैसे कनकेसी कांकणे असिजे अनन्यपणे, तो भक्तियोगे येणे मजसी तैसा. उदकी कल्लोळू कापुरी परिमळू, रत्नी उजाळू अनन्युजैसा. किंबहुना तंतूसी पटू, कामृत्तिकेसी घटू, तैसा तो एकवटू मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती, या आघवाची दृश्य जाती. मज आपण पेया सुमती, द्रष्ट्या ते जाण. तिन्ही अवस्थांचे निद्वारे, उपाध्युपहिताकारे, भावा भावरूप स्फुरे दृश्य जे हे. ते हे आघवेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा माजिवटा. अनुभवाचा सुभटा, धेंडा तो नाचे. रज्जु जालिया गोचरू, आभासता तो व्याळाकारू. रज्जुची ऐसा निर्धारू, होय जेवी. भांगारा परते काही, लेणे गुंजही भरी नाही. हे आटुनिया ठाई, कीजे जैसे. उदका येका परते, तरंग नाही चिहे निरुते. जाणून तया आकाराते, नघे पे जेवी. नातरी स्वप्न विकारा समस्ता, चेऊनिया उमाणे घेता. तो आपणया परवता, न दिसे जैसा. तैसे जे काही आथी नाथी, येणे होय ज्ञेय स्फूर्ती. ते ज्ञाताची मी हे प्रतीती, होऊनी भोगी. जाणे अजुमी अजरू, अक्षयो मी अक्षरू. अपूर्वू मी अपारू, आनंदू मी. अचळू मी अच्युतू, अनंतू मी अद्वैतू. आद्युमी अव्यक्तू, व्यक्तुही मी. ईश्यमी ईश्वरू, अनादिमी अमरू. अभयमी आधारू, आधेयमी. स्वामी मी सदोदितू, सहजूमी सततू. सर्वमी सर्वगतू, सर्वातीतुमी. नवामी पुराणू, शून्यूमी संपूर्णू. स्थूलूमी अणू, जे काही ते मी. अक्रियूमी येकू, असंगूमी अशोकू. व्याप्यूमी व्यापकू, पुरुषोत्तमूमी. अशब्दूमी अश्रोत्रु, अरूपूमी अगोत्रु. समुमी स्वतंत्रु, ब्रह्ममी परू. ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वय भक्ती जाणोनी निरुते. आणि याही बोधा जाणते, तेही मीची जाणे. पैचे इले आनंतरे, आपुले एकपण उरे. तेही तोवरी स्फुरे, तयाशीची जैसे. का प्रकाशता अर्कू, तोची होय प्रकाशकू. तयाही अभेदा द्योतकू, तोची जैसा. तैसा वेद्यांच्या विलयी, केवळ वेदकू उरे पाही. तेणे जाणावे तया तेही, हेही जो जाणे. तया अद्वयपणा आपुलिया, जाणती ज्ञप्ती जे धनंजया. ते ईश्वरची मी हे तया बोधासिये. मग द्वैतातीत, मीची आत्मा एकु निभ्रांत. हे जाणोनी जाणणे जेथ, अनुभवी रिघे. तेथ चैलया एकपण, दिसे जे आपुलया आपण. तेही जाता नेणो कोण, होई जे जेवी. का डोळा देखतिये क्षणी, सुवर्णपण सुवर्णी. नाटिता होय आटणी, अलंकाराचीही. नाना लवण तोय होये, मग क्षारता तोयत्वे राहे. तेही जिरता जेवी जाये, जाले पण ते. तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे. कालवूनिया प्रवेशे, मजची माझी. आणि तो हे भाष जेथ जाये,
तेथे मी हे कोणासी आहे, ऐसा मी ना तोतिये सामाये माझ्याची रूपी. जेव्हा कापूर जळो सरे, तयाची नाम अग्निपुरे. मग उभयातीत उरे आकाश जेवी. का धाडलिया एका एकू, वाढे तो शून्य विशेखू. तैसा आहे नाहीचा शेखू, मीची मग आथी. तेथ ब्रह्मा आत्मा ईशू, यया बोला मोडे सौरसू. न बोलणे याही पैसू, नाही तेथ न बोलणे ही न बोलोनी. ते बोलिजे तोंड भरुनी, जाणीव नेणीव नेणोनी जाणीजे ते. तेथ बुझिजे बोधु बोधे, आनंदु घेपे आनंदे. सुखावरी नुसधे, सुखची भोगिजे. तेथ लाभु जोडला लाभा, प्रभा आलंगिली प्रभा. विस्मयो बुडाला उभा, विस्मया माझी. शमुतेथ सामावला, विश्रामु विश्रांती आला. अनुभवू वेडावला, अनुभूतीपणे. किंबहुना ऐसे निखळ, मीपणा जोडे तया फळ. सेवूनि वेली वेल्हाळ, क्रमयोगिया ते. पै क्रमयोगिया किरीटी, चक्रवर्तीच्या मुकुटी. मी चिद्रत्न ते साटो आटी, होय तो माझा. की क्रमयोग प्रासादाचा, कळसू जो हा मोक्षाचा. तयावरील अवकाशाचा, उवावू झाला तो. नाना संसार आडवी, क्रमयोग वाट बरवी. जोडिली ते मदैक्य गावी, पैठी झालीसे हे असो क्रमयोग बोधे. तेणे भक्तिचित गंगे, मी स्वानंदोदधी वेगे. ठाकिला की गा, हा ठायवरी सुवर्मा. क्रमयोगी आहे महिमा, म्हणूनी वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. पै देशे काळे पदार्थे, साधूनि घेईजे माते. तैसा नभे मी आयते, सर्वांचे सर्वही. म्हणूनी माझ्या ठाई, जाचावे न लगे काही. मी लाभे ये उपायी, साच गा. एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू. तो मत्प्राप्ती प्रकारू जाणावया. अगाव सुधेच्या पोटी, निधान सिद्ध किरीटी. वन्ही सिद्ध काष्ठी, वो हा दूध. परी लाभे ते असते, तया कीजे उपायाते. येर सिद्धची तैसा तेथे, उपायी मी. हा फळ ही वरी उपावो, कापा प्रस्तावी तसे देवो. हे पुसता परी अभिप्रावो, येथींचा ऐसा. जे गीतार्थाचे सांगावे, मोक्षोपाय पर आघवे. आन शास्त्रोपाय की नभे, प्रमाण सिद्ध. वारा आभाळची फेडी, वाचूनी सूर्या ते न घडी. काहा तू बाबुळी धाडी, तोय न करी. तैसा आत्मदर्शनी आडळू, असे अविद्येचा जोमळू. तो शास्त्रनाशी येरू निर्मळू, मी प्रकाशे स्वये. म्हणूनी आघवीची शास्त्रे, अविद्या विनाशाची पात्रे. वाचोनी न होती स्वतंत्रे, आत्मबोधी. तया अध्यात्मशास्त्रांसी, जैसाचपणाची ये पुसी. तय्येजे जया ठायासी, ते हे गीता. भानुभूषिता प्राचिया, सतेजा दिशा आघविया. तैसी शास्त्रेश्वरा गीताया, सनाथे शास्त्रे. हे असो येणे शास्त्रेश्वरे, मागा उपाय बहुवे विस्तारे. सांगितला जैसा करे, घेवो ये आत्मा. परी प्रथम श्रवणासवे, अर्जुना विपाये हे फावे. हा भावो सकणवे, धरूनी श्रीहरी. तेची प्रमेय एक वेळ, शिष्यी होआवया अढळ. सांगतसे मुकुल मुद्रा आता,
आणि प्रसंगे गीता ठावो ही हा संपता म्हणूनी दावी आद्यंता एकार्थत्व जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापर नेणत कोणी जैमानी तै महासिद्धांताचा आवाका सिद्धांत कक्षा अनेका भिडवनी आरंभू देखा संपवितु असे एथ अविद्यानाशु हे स्थळ तेणे मोक्षोपादान फळ यादोही केवळ साधन ज्ञान हे इतुलेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे म्हणूनी उपेयही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येणेची भावे सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगिया निष्ठा मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी स्वकर्मांच्या चोखवळी मज पूजा करूनी भली तेणे प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे तेथ भक्ती माझी उल्लासे तिया भजन समरसे सुखिया होय आणि विश्वप्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुनिया सर्वत्र ताहे सांडूनी आपुला आडळ लवण आश्रयी जळ काहिंडो निराहे निश्चळ वायुव्योमी तैसा बुद्धी वाचा काये जो माते आश्रवूनी ठाये तो निषिद्धेही विपाये कर्मे करू परी गंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी ऐक्यतेवी माझ्या बोधी शुभाशुभांसी का बावने आणि धुरे हा निवाडू तवची सरे जवन घेपती वैश्वानरे कवळूनी दोन्ही ना पांचिके आणि सोळे हे सोनया तवची आले जव परिसू आंग मेळे एकवटीना तैसे शुभाशुभ ऐसे हे तवचिवरी आभासे जवये कुन प्रकाशे सर्वत्र मी अगारात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जवन रिगिजे गावो गभस्तीचा म्हणूनी माझिया भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या देशे काळे स्वभावे वेचुजया न संभवे ते पद माझे पावे अविनाशतो किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेणे न पविजता लाभुकवणू असे चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धी रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. या कारणे गा तुवा इया सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासुकी जे परीतोची संन्यासु वीरा करणीयेचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे मग तेणे विवेक बळे आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखिजेल आणि कर्माची जन्मभोये प्रकृती जे का आहे ते आपण याहूनी बहुवे देखसी दूरी तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया
रूपे वीणका छाया जया परी ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्म संन्यासू निफजेल अनायासू सकारणू मग कर्म जात गेलिया मी आत्मा उरे आपण पया तेथ बुद्धी घापे करूनिया पतिव्रता बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जैरिगे तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझा ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी